हा व्हिडिओ पाहून अजिबात घाबरण्याचं कारण नाही. भगवी वस्त्र परिधान केलेले हे बाबा आणि हा पांढऱ्या शर्टावाला भक्त यांच्यात एक उच्च कोटीचा संवाद सुरू आहे. यामध्ये बाबा त्या भक्ताला आशीर्वाद देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ नीट पहा मित्रांनो, आणि तुमच्या आजूबाजूला कुणी जर अशा प्रकारचा भक्त असेल तर त्याच्या मित्रांना, घरच्यांना आणि शुभचिंतकांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. त्याचं झालं असं, दारूचे व्यसन हे वाईट असल्याचं अनेकदा सांगण्यात येतं, परंतु या व्यसनावरती उपचार पद्धती कोणती करावी याबाबत लोकांमध्ये मतमतांतर असतात. काही लोक ॲलोपॅथीच्या डॉक्टरकडे जातात, तर काही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीकडे वळतात. परंतु काही केल्यानं, डॉक्टरांच्या सल्ल्यानं, उपचारानं देखील दारूचं व्यसन हे सुटता सुटत नसल्याचं अनेकदा आपल्याला दिसतं. दारूचे व्यसन हे पिणाऱ्यासाठी जितके घातक तितकेच त्याच्या कुटुंबियासाठी देखील वेदनादायी असते. अशाच एका प्रिय व्यक्तीला दारूपासून मुक्त करण्यासाठी शुभचिंतक प्रयत्न करीत होते, परंतु यश मिळत नव्हतं. मग अशातच कुणीतरी सल्ला दिला आणि या अभिनव बाबाच्या दरबारात सर्वांसमोर त्याच्यावरती असे काही अभिनव उपचार बाबांनी केले की जरा वेळ पाहणाऱ्याबरोबरच त्या मद्यपीचा चेहरा खूपच पाहण्यालायक झाला होता. मित्रांनो, दारूचे व्यसन हे वाईटच, पण बाबांनी केलेली ही उपचार पद्धती तुम्हाला कशी वाटते? अनेकदा मद्यपी व्यक्तीला समजावून सांगणं हे घरच्यांच्या नाकीनऊ येतं. त्यामुळं घरचे देखील वैतागतात आणि समाजात देखील त्या व्यक्तीबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा घडून येतात. त्यामुळं हे बाबा दारूबंदीचे ब्रँड ॲम्बॅसेडर व्हावेत का? आणि महाराष्ट्राला व्यसनमुक्तीवरती उपचार सापडलाय का? याच्यावरती तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवायला विसरू नका. सामाजिक प्रबोधनासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्राला व्यसनमुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया. गॉडफादर मीडिया, शिर्डी.